पहिला महापौर कुठल्या पक्षात होणार हो? भाजप पक्षाला इथं प्रतिसाद आहे सांगलीतून 100% कमाल होणार. नाही विरोधक कोण नाही चांगली दादा, फक्त मोदी पॅटर्न चालणार. सांगलीचं जर बघायचं झालं तर देशामध्ये जी हवा आहे त्याच पद्धतीनं सांगलीचं देखील मतदान होणार आहे. जे लाडकी बहीण योजनेचं त्यांनी काम वगैरे खूप छान केलेलं आहे भाजपने, त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. विकास कामं भरपूर केलेले आहेत. विकास कामांचा आराखडा जर घेतला तर रस्त्यांची कामं असो, पाण्याची सोय असो, गटारींची सोय असो, महिलांसाठी असो, अशी भरपूर कामं जी आहेत ती भाजपनेच केलेली आहेत. त्यामुळे आमची मनापासून अशी इच्छा आहे की भाजपचाच पहिला महापौर व्हावा. भाजपनं भरपूर विकास कामं केले सांगलीमध्ये. आमच्या भागात भाजपचं वार आहे. सांगलीत कमळ फुलणार. गटरीचे आव्हान आहेत, दवाखान्याचे आव्हान आहेत, परत पोलीस स्टेशनचे आव्हान आहेत. भरपूर कामात वाढत करायची आपल्याला. रस्त्यांची कामं म्हणाल तर सुधीर दादांनी खूप मोठा निधी मंजूर करून आणलेलेच आहे. सांगलीला रस्त्यांची सोय केलेलीच आहे. आमच्या भागात सुधीर दादांचं भरपूर काम असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रभागात अडचण येणार नाही. सांगलीत कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ त्यांनी तर इतका 4,500 कोटी निधी आणला तिथं. त्या निधीच्या माध्यमातून बरीचशी कामं झाली, बरीचशी कामं केलेली आहेत. आमदार आहेत सुधीरदादा गाडगीळ आणि बरेच या 2-3 टर्म मध्ये भरपूर कामं केलेली आहेत खूप सांगलीसाठी अशी काही आहेत. कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडून जी विकासाची कामं झालेली आहेत ती जर बघितली, त्याचे रस्ते किंवा काहीही असू दे, कोणतंही काम असू दे, दादांनी त्यात कधीही कमी पडलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना तर म्हणजे आम्हाला पहिल्यांदा थँक्स म्हणायला लागलं, कारण त्यांनी लाडकी बहीण योजना आमच्यासाठी चालू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, यांनी जो आता विकास केलेला आहे, मुंबईत असो, देशात असो आणि सांगलीत असो, तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, लोकांच्या नजरेत आहे. मागच्या 2018 साली निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदा नुसतं फोनवर 100 कोटी पाठवणारे हेच आमचे देवाभाऊ आहेत. महिलांचा खूप विचार केलेला आहे. महिला सक्षमीकरणाकडे त्यांचा कल जास्त दिसतोय आम्हाला. इलेक्शन होईल एकतर्फी. कोणाच्या बाजूनं? बीजेपी झाला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ज्या निवडणुका होत आहेत ते 100% एकतर्फे होतील. काही जे जर निवडणुकी एकतर्फीच होणार, कारण का विकास हा जनतेला विकास पाहिजे आहे. वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार आहेत किंवा युतीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच चांगल्या मताने निवडून द्यायचे अशी अपेक्षा मला वाटते. एकतर्फी लढत होणार. भाजप 1 साईड निवडून येणार इकडे. भाजपचे सत्ता येणार महापालिकेत. जास्ती सीटा ह्या भाजपच्याच येणार आहेत. भाजप हा 1 नंबरचा पक्ष राहील सांगली मिरज कुपवाडामध्ये. भारतीय जनता पार्टी नक्कीच आपल्या सांगलीमध्ये येणार आणि येणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थानं वेग आलेला आहे. एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आज या ठिकाणी पाहायला गेलं तर या सांगली शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा होते आहे. आज भाजपच्या प्रचाराचा नारळ ते या ठिकाणी फोडून प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. याच्यापूर्वीच खऱ्या अर्थानं मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी सुरू केलेला आहे, पण आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला या ठिकाणी शुभारंभ होतोय. पाहायला गेलं तर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, जे भाजपचे मुख्य नेते देखील म्हणले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी भाजपचे आमदार सांगलीचे आहेत, मिरजेचे आमदार देखील भाजपचे आहेत. त्यामुळं भाजपचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारसंघामध्ये निवडणूक होत असताना खऱ्या अर्थाने इथली लढत कशी होणार, इथं कमळ फुलणार का, नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय, हे आपण इथं या सभेसाठी जमलेल्या मतदारांच्याकडून नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पाहायला गेलं तर या ठिकाणी उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शनानं दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार आहे, कोण या ठिकाणी बाजी मारणार आहे, कुणाचं या ठिकाणी चांगलं वर्चस्व आहे आणि हे उमेदवार एकमेकांची कसे आपले कुठल्या उद्देशाच्या जोरावर, उद्दिष्टांच्या जोरावर, विकास कामाच्या जोरावर एकमेकांना भेटतील, हे आज आपण या रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत. सांगली शहर महानगरपालिकेची निवडणूक आता खऱ्या अर्थानं सुरू होते, प्रचार सुरू झालाय. कशी लढत या सांगलीत होणार आहे? सांगलीचं जर बघायचं झालं तर देशामध्ये जी हवा आहे त्याच पद्धतीनं सांगलीचं देखील मतदान होणार आहे. आपल्या देशाचं नेतृत्व जे मोदी साहेब करत आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये आपण भारत देशाला उच्च स्थानी घेऊन ठेवले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे आपले माननीय लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब जसं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं एक मोठं धाडस आणि महत्वाकांक्षी प्लॅन्स करून पुढे नेत आहेत, त्याच पद्धतीने आपले सांगलीचे आराध्य दैवत गणपतीच्या आशीर्वादानं
गाडगीळ साहेबांनी जे काही गेल्या एका दशकामध्ये जे काही डेव्हलपमेंट केले त्याला जर बघितले आणि प्रामाणिक राजकारण समाजकारण हे त्यांचं कार्य असल्यामुळं यावेळेला या ठिकाणी जर तिकीट वाटपामध्ये काही जरी झालेलं असलं तरी बीजेपीच या इथे चांगल्या मताने चांगल्या लीड होऊन एक सत्ता स्थापन करेल आमची आशा आहे. आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा सभा होणार आहे, काय सांगतील मुख्यमंत्री? नाही मुख्यमंत्री एक आपल्या मला वाटतं महाराष्ट्राचा सगळ्या नागरिकांचं एक आकर्षण आहे. ते जे करतात ते विचार पॉझिटिव्ह न करतात, नेगेटिव्ह त्यांचे कुठलेही विचार नसतात, पॉझिटिव्ह विचार त्यांचे असतात आणि त्या विचारांना अनुसरून ते आज देखील मी काय करणार आहे किंवा काय केलं हे फक्त पॉझिटिव्ह जे आहेत उद्देश आहेत ते लोकांच्या पुढे ठेवतील. काय केलेलं आहे आणि काय करणार हेच ठेवून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ते त्या पद्धतीनंच बोलतील. विरोधकांना त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांनी नावं न ठेवता कुठले हे न करता ते पॉझिटिव्ह या ठिकाणी बोलतील. पण बहुरंगी लढत होणार आहे महानगरपालिकेसाठी, विरोधक सुद्धा अनेक आहेत, कशा पद्धतीने भाजप त्याचा सामना करेल? जरी विरोधक असले तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये जे सांगलीतील गाडगीळ साहेबांचं काम आणि महाराष्ट्राभर गेल्या 2 वर्षात दीड वर्षामध्ये फडणवीसांचं काम आणि गेले दशकापासून वेगवेगळे सरकारने येऊन जे काम केलेलं आहे त्याचा जर सारासार विचार केला आणि ही जनता हे जे लोक हे जे मतदार आहेत ते त्याचा विचार करतील व स्वच्छ कारभार असलेल्या गाडगीळ साहेबांच्या जे भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार आहेत किंवा युतीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच चांगल्या मताने निवडून देतील अशी अपेक्षा मला वाटते. या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. ताई नमस्कार, कुठं आलाय? सभेसाठी आलाय? होय. काय तुमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक होत आहे, आज तुम्ही सभेसाठी आलाय, काय सांगाल? मुख्यमंत्री काय सांगतील या सभेत? म्हणजे लाडकी बहीण योजनेचं त्यांनी काम वगैरे खूप छान केलेलं आहे भाजपने, त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. त्यांना सपोर्ट देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि प्रगती त्यांनी महिलांचा खूप विचार केलेला आहे. महिला सक्षमीकरणाकडे त्यांचा कल जास्त दिसतोय आम्हाला, त्यामुळे आम्ही ते प्रयत्नात आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे देवाभाऊंना. लाडकी बहीण योजना त्याचे हप्ते वगैरे सगळे व्यवस्थित जमा होतात? कारण का अनेक महिला म्हणतात की त्याचे हप्ते महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित येत नाहीत. ही योजना नुसता सरकारनं आपल्या म्हणजे मतासाठी सुरू केलं असं म्हणलं जातं, लोक म्हणतात. नाही, हे चुकीचं आहे सर. कारण जेव्हा चालू केलं तेव्हा हप्ता क्लिअर आहे सर. एखाद्या वेळी 1 महिना 2 महिने चुकल, पण 3ऱ्या महिन्यात ते हप्ता क्लिअर त्यांनी पाठवून देत आहे सर. काही चुकीचं नाही आहे, हे सगळं अफवा आहे सर. कशी लढत होणार सांगलीत कुणाकुणात लढत होणार प्रामुख्यानं? महायुती, भाजप. बरं, पहिला महापौर कुठल्या पक्षात होणार हो? भाजप. का बरं, का असं म्हणताय भाजपचं? कारण विकास कामं भरपूर केलेले आहेत. विकास कामांचा आराखडा जर घेतला तर रस्त्यांची कामं असो, पाण्याची सोय असो, गटारींची सोय असो, महिलांसाठी असो, अशी भरपूर कामं जी आहेत ती भाजपनेच केलेली आहेत. त्यामुळे आमची मनापासून याची इच्छा आहे की भाजपचाच पहिला महापौर व्हावा. पण इथं आता मी अनेक लोकांशी संवाद साधला यापूर्वी 2-3 दिवसापूर्वी. शहरातले रस्ते व्यवस्थित नाहीत, अतिशय अस्वच्छता आहे, लक्ष देत नाही तिकडे लोक, सरकार लक्ष देत नाही असं म्हणलं जाते. काय सांगाल मग लोकांना, तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं मत काय याच्यावर? हे बघा, रस्त्यांची कामं म्हणाल तर सुधीर दादांनी खूप म्हणजे खूप मोठा निधी मंजूर करून आणलेलेच आहे सांगलीला. रस्त्यांची सोय केलेलीच आहे, त्यानंतर गटारींची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे. त्यामुळं तसं म्हणण्याचा काही संबंधच येत नाही. आणि जिथं केले तिथं बघा म्हणा रस्ते कसले केले ते. तुम्हाला काय वाटते, काय सांगाल? सांगलीत लढत कशी होईल आणि इथे या ठिकाणी जास्त सीटा ज्या आहेत तर कुणाच्या निवडीतल्या असं वाटतंय? जास्ती सीटा ह्या भाजपच्याच येणार आहेत आणि जी लढत आहे ती एक प्रकारची टफ मध्ये गेलेली अशी असं तर मला तर वाटतं. आणि शक्यता करून असं वाटतं की सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये ही महासत्ताच यावी, आमचा असा पाठिंबा पूर्ण सत्य. तुम्ही भाजपच्या जास्त सीटा येणार असं म्हणताय, पण भाजपला आव्हान आहे कारण अनेक पक्षाचे उमेदवार भाजपच्या विरोधात आहेत. कशा पद्धतीने भाजपचे उमेदवार त्यांना म्हणजे त्यांच्यासमोर लढत देतील? आता तो शेवटी नशिबाचा प्रश्न आहे, कशा पद्धतीने तिने हे करतील ते शेवटी नशिबाचा प्रश्न आहे, त्याच्यात आपण काय सांगू शकत नाही. भाजपची विकास कामं सांगलीतली काय सांगशील तुम्ही? भाजपनं भरपूर विकास कामं केली सांगलीमध्ये, असं कोणतंच नाही की त्यांना नावं ठेवावं असं काहीच नाही. सगळं महिलांच्यासाठी सुद्धा केलेलं आहे आणि रस्ते हे काय ते सुद्धा व्यवस्थित केलेले भाजपने, त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा भाजपलाच. पण विरोधक म्हणतात की सरकार हे नुसतं आश्वासन देतं, नुसता बोलतापाना बळी पडतं लोकांना. अशा गोष्टींना म्हणजे पब्लिकांनी म्हणजे जे आम जनतेने ना अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नये. जे म्हणतात ना की हे आहे असं आहे तसं आहे, तर अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नये असं मला तर वाटतं. कशी सांगलीत लढत कशी होणार निवडणुकीला आता महानगरपालिकेला? छान होणार आहे, छान होणार. छान होणार. तुम्ही आता विचारा भाजपचे मफरे घालून आलाय. भाजप कशा पद्धतीने कुठलं विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलंय? काय कशाच्या जोरावर निवडणुकीमध्ये भाजपनं आपले उमेदवार उभे केलेले आहेत?
नाही, भाजपचं पहिल्यापासूनच म्हणजे हे चांगलं आहे, त्यामुळं आम्ही भाजपलाच मत देणार. आणि कुकडे मनीषा कुकडे, आपले साळुंखे सर आणि बेलवरकर सर आणि पवार मॅडम असे 4 जण यांच्याकडून उमेदवार आहे आणि आमचा पाठिंबा आहे त्यांना. काय भाजपला मत देण्यापाठीमागचं कारण काय आहे? ताई म्हटलं की आम्ही भाजपलाच मत देणार, काय केलं असं भाजपनं? नाही, सगळ्या सुविधा झाल्या. आमच्या लाडकी बहीण योजना आहे, असं महिलांना बरेचसे चालू करून दिले. पण हे फक्त नुसता मतांसाठी केलं असं विरोधक म्हणतात किंवा इतर लोक म्हणतात, काय म्हणायचं तुम्हाला? विरोधक काही म्हणतील, शेवटी प्रत्येक जनतेचा हे आहे मत. पण भाजपच्या आता उमेदवार तुम्ही म्हणता की निवडून येतील, सत्ता येईल असं वाटतंय, पण विरोधक सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत. हा, मग ही लढत विरोधकांना कशा पद्धतीने भाजपचे उमेदवार सामोरं जाणार? नाही, दोघांची लढत ही जोरातच होणार आहे. तर म्हणजे वाटतंय तरी भाजप येईल असं, शेवटी काय जनतेचा निर्णय असं आम्हाला वाटतं. तेच मुख्यमंत्री या सभेत काय सांगतील असं वाटतंय? नाही, मुख्यमंत्र्यांना तर म्हणजे आम्हाला पहिल्यांदा थँक्स म्हणायला लागलं, कारण त्यांनी लाडकी बहीण योजना आमच्यासाठी चालू केली आणि त्यांनी म्हणजे वर्ष झालं जवळजवळ ही योजना पूर्णपणे चालू ठेवली. असं लोक म्हणत असतील की 2 महिने 3 महिने निवडणुकीसाठीच फक्त चालेल, ही परत बंद पडणार योजना, असं काही झालं नाही. अजून पण ती व्यवस्थित चालू आहे, महिन्याच्या महिन्याला आम्हाला पैसे मिळतात. त्यामुळं आम्हाला म्हणजे वाटतं की भाजप यावं असं. नमस्कार, सभेला आलाय काय? हो, सगळं झालं. बर, आता तुमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी अतिशय अटीतटीची लढत होते असं आम्हाला इथल्या लोकांच्याकडून समजतंय. तुम्हाला काय सांगायचं, कशी लढत होणार? अटीतटीची लढत होईल असं वाटत, एकतर्फी इलेक्शन होईल. एकतर्फी? कोणाच्या बाजूनं? बीजेपी झाला. का बरं एकतर्फी का म्हणताय? कारण काय म्हणजे बीजेपीने जी कामं केलेली आहेत, जरी सत्ता महापालिका दुसरी असली काय वर्ष 2.5 वर्ष बीजेपी कामं त्या कामामुळे बीजेपीला सत्ता झाला. पण बीजेपी नुसता विकास कामाचं आश्वासन देतं, लोकांना वेगवेगळे काय करतं, आमिष दाखवतं, भूलतापांना बळी पडतं असं विरोधक म्हणतात. तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, हे सगळं चुकीचं आहे. कसं होणार मध्ये काय होतंय, प्रत्येक माणसाला असं वाटतं की आम्ही सगळं केलंय, आम्ही सगळं केलं असं वाटतं. विरोधकांनी सुद्धा कामं केलेली आहेत, नाही सांगलीचा विकास विरोधकांनी केलेला आहे, नाही म्हणता नाकारता येत नाही. परंतु आता जेव्हा बीजेपी आहे तेव्हा बीजेपी त्याच्यापेक्षा जास्त दुगुणी कसा विकास केलेला आहे. लोक मग पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? व्यक्ती बघून जास्त करणार, पण बीजेपीला व्यक्ती अशा दिल्यात तिथं बघून दिले, व्यक्ती चांगले दिले, त्यामुळं भाजपनं असं सांगण्यासारखी अशी काय विकास कामं केली आहेत चांगली? भाजपानं सांगलीत जर विकास काम म्हणायचं झालं तर वॉर्ड नंबर 10 मध्ये तुम्ही जर गेला तर तिथे त्याने माता रमाई उद्यान केले, जे सांगलीचं नाक दिसेल शोभेल अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते बीजेपी वापस झाले. काय सांगावं आता, इथं जे लोकप्रतिनिधी आहेत, बरेच वाटतं सांगलीचे आमदार पण भाजपचे आहेत, मिरजेचे आमदार पण भाजपचे आहेत, त्यांची कामं कशी आहेत? चांगले आहेत की, चांगली आहेत. 1 नंबर काम आहे. लोक त्यांना स्वीकारणार काय बरं पक्षाला त्यांच्या? हो, 100%. या ठिकाणी काही भाजपचे कार्यकर्ते सभेसाठी येत आहेत, आपल्याला दिसतंय. काय आज सभा होते मुख्यमंत्र्यांची, मुख्यमंत्री आज या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतील. कशी लढत ही भाजपसाठी आहे, काय सांगाल? भाजपसाठी लढत अत्यंत उत्तम प्रकारे आहे आणि देशात नरेंद्र मोदींचं वार आहे, महाराष्ट्रात पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांचं वार आहे आणि आमच्या भागात भाजपचं वार आहे. आमच्या भागात सुधीर दादांचं भरपूर काम असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रभागात अडचण येणार नाही. भाजप हा 1 नंबरचा पक्ष राहील सांगली मिरज कुपवाडमध्ये. आणि हे भाजपचं वारं देशातल्या आणि राज्यातलं सांगलीत टिकणार काय? 100% 1 नंबरचा पक्ष हा भाजपच राहणार. पण अनेक विरोधक सुद्धा आहेत, त्या विरोधकांचा सामना तुम्ही कशा पद्धतीने भाजपचे सगळे उमेदवार करतील? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आणि आमचं काम आहे, आमचे नेते आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि इनामदार साहेब यांचं प्रामुख्यानं सांगली मिरज कुपवाड पहिल्यापासून विशेष प्रयत्न असून आणि विशेष प्रयत्नातून त्यांनी कामं केलेली आहेत सांगलीची, त्यामुळे 100% भाजपचंच पर्याय.
आणि उमेदवार सुद्धा अनेक प्रभागामध्ये काही ठिकाणी बहुरंगी आहे, काही ठिकाणी दुरंगी तिरंगी आहे. उमेदवार सुद्धा समोरचे तितकेच मला वाटतं तगड्या पद्धतीचे आहेत असं कळतंय. कशा पद्धतीने भाजपचे उमेदवार त्यांचा कुठल्या मुद्द्यावरती भाजपचे उमेदवार त्यांच्याशी सामना करणार? त्यांच्याकडे काय विजन नाही आहे, त्यांचं काय फक्त पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी विरोध घेतलेला आहे. पण तसे ते आमचे भाजपचेच हे आहेत, बऱ्यापैकी आमचे भाजपचेच उमेदवार आहेत ते सगळे. त्यांना फक्त तिकीट दिलं नाही त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांच्याकडे तसं विजन नाही किंवा त्यांच्याकडे तशा गोष्टी नाही आहेत, ते पण नौके उमेदवार आहेत. ह्या नाराजीचा फटका भाजपला बसणार नाही काय? नाही तसं नाही पडणार, थोडाफार बसेल पण एवढा असं नाही. काय सांगाल बाबा, मुख्यमंत्री आज येत आहेत, काय सांगतील सभेत आता लोकांना काय आवाहन करतील? मुख्यमंत्री जास्त करून लोकांना ज्या योजना काही मिळणार आहेत किंवा लोकांपर्यंत योजना गेलेल्या आहेत आणि इथं काय त्यांनी विजन ठेवलेलं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील. आता साधारण आपली तिथली एमआयडीसी आहे ती 5 स्टार एमआयडीसी कशी होईल किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथं आहेत अशा की लोकांच्यासाठी, लोकांना उपयोगी, युवकांच्यासाठी, महिलांसाठी या पद्धतीने मुख्यमंत्री नक्कीच आपल्यासाठी काहीतरी करणार. पण भाजपनं ही जी विकास कामं केली असं म्हणतात, ही विकास कामं फक्त लोकांच्या कडून मताचा वापर करून घेण्यासाठी ती खरोखरच जनतेला काहीतरी द्यायचं म्हणून केलेले आहेत. हे बघा, गेल्या 60 वर्षात देशातल्या जनतेनं, महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि सांगितल्या जनतेनंही बघितलेलं आहे की काय विकास झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, यांनी जो आता विकास केलेला आहे मुंबईत असो, देशात असो आणि सांगलीत असो, तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, लोकांच्या नजरेत आहे. असं कागदावरचा विकास नाही आहे, प्रत्यक्षातला विकास आहे. त्यामुळे असं म्हणू शकत नाही की आम्ही विकास झालेला नाहीये. पण लोक आता मग या निवडणुकीमध्ये उमेदवारांना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? पक्ष बघतील का बरं? पक्षाखंड विकास आहे, पक्षाकडनं पूर्णपणे विकास आहे. मग भाजपकडनं काय विकास झाला काय सांगलीत? भागात झाला. काय सांगलीतली मला ठळक कामं काय सांगशील एक 2-3? रस्त्यांचा विकास आहे, तळागाळात योजना जे पोहोचल्यात भारत सरकारचे असू दे, महाराष्ट्र सरकारचे तळागाळापर्यंत पोहोचलेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत पण सगळे आहेत. नवीन उड्डाण पूल आहे, लाडकी बहीण योजना आहे, भरपूर योजना ग्रामीण भागात असू दे, शहरी भागात सगळ्या तळागाळातून पोहोचलेले. पूर्वी ज्या योजना काँग्रेसच्या काळात होत्या की 1 रुपया केंद्रातनं पाठवला की तो लोकांपर्यंत 20 पैसे 15 पैसे पोहोचायचे. पण आता मोदी साहेबांच्या काळात नाही तसं. वरनं रुपया पाठवला तर तो तळागाळात रुपयाच येणार. आज अशा पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांचं काम चालू आहे. त्यामुळं लोकांच्यात कुठलाही असा संभ्रम निर्माण होणार नाही की मोदी साहेबांचं किंवा फडणवीस साहेबांचं काम नाही आहे. 100% मोदी साहेब, फडणवीस साहेब, सांगलीत कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे त्यांनी तर इतका 4,500 कोटी निधी आणला तिथं. त्या निधीच्या माध्यमातून बरीचशी कामं झाली, बरीचशी कामं केलेली आहेत, योजना पोहोचलेल्या आहेत. योजना तर आज शासनाच्या 1500 योजना भारतीय जनता पार्टी मार्फत लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्याचा लाभ घेतलेला आहे. महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय भाग्यविधाते मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ज्या निवडणुका होत आहेत ते 100% एकतर्फे होतील. कारण का आपण बघितलं असं गेल्या 70 वर्षामध्ये जवळजवळ 30% उमेदवार आज बिनविरोध झालेले आहेत. मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडलेली आहे आणि विकासाचा डोंगर भाजपा महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सांगली महापालिका क्षेत्रामध्ये मागच्या 2018 साली निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदा नुसतं फोनवरून 100 कोटी पाठवणारे हेच आमचे देवाभाऊ आहेत. त्यामुळे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 55 पेक्षा जास्त सीटा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या या निवडून येते याच्यामध्ये कुठे शंका असण्यामध्ये कारण नाही आहे. आपण एकतर्फी निवडणूक होणार म्हणताय, पण विविध पक्षांचे उमेदवार आपल्या समोर लढा देण्यासाठी उभे आहेत. मग एकतर्फी का म्हणताय तुम्ही? काही जे जर निवडणुकी एकतर्फीच होणार, कारण का विकास हा जनतेला विकास पाहिजे आहे. वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. नरेंद्रजी मोदी असतील, देवाभाऊ असतील, एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा पवार असतील,
पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा पोचलेली आहे. त्यामुळे 100% एकतर्फी निकाल होणार. कसा सांगलीचा विकास कशा पद्धतीने आता विकास कामं झालेत म्हणजे कशा पद्धतीने सांगलीचा विकास आहे? एक तर आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे मोदी जे आहेत पंतप्रधान त्यांचं खूप विजन खूप चांगलं आहे. त्याच्याबरोबरच आपलं देवाभाऊंचं पण विजन आहे. त्यानुसार आपले जे आमदार आहेत सुधीरदादा गाडगीळ आणि बरेच या 2-3 वर्ष म्हणजे 2-3 टर्म मध्ये भरपूर कामं केलेली आहेत खूप सांगलीसाठी अशी काही आहेत ते. आणि जे आतापर्यंत जे झालेले आहेत ती कामं आपण यापुढे या वार्डात आम्ही करू. पण ही कामं खरंच प्रत्यक्षात दिसतात की फक्त कागदावरती आहेत? ते दिसतात, तुम्ही माहिती घ्या तुम्हाला दिसेल. कारण अनेक ठिकाणी म्हणलं जातं की सांगलीत अनेक समस्या आहेत, रस्त्याच्या असतील, स्वच्छतेच्या असतील, मग ही विकास कामं खरोखरच झाले आहेत का कागदावरती आहेत? हे झालेले आहेत कामं. ताई काय सांगाल, सांगलीत कमळ फुलणार काय? नक्कीच सांगलीत कमळ फुलणार. आमच्या भारतीय जनता पार्टीचं भारताचं नेतृत्व असणारे नरेंद्रजी मोदी आहेत. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व असणारे देवाभाऊ आमचे, त्याचबरोबर सांगलीमधलं आमचं जे नेतृत्व आहे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडून जी जी विकासाची कामं झालेली आहेत ती जर बघितली, त्याचे रस्ते किंवा काहीही असू दे, कोणतंही काम असू दे, दादांनी त्यात कधीही कमी पडलेले नाहीत. यामुळेच ते तिसऱ्यांदा निवडून आले. हीच खरं तर विकासाच्या कामावरतीच, जोरावरतीच ते निवडून आलेले आहेत. आणि आता याच त्यांच्याच मार्फत आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्वजण लढणार आहोत, याच कामांच्यासाठी लढणार आहोत. तर मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी नक्कीच आपल्या सांगलीमध्ये येणार आणि येणार. पण काही विरोधकांना सुद्धा आव्हान आहे तुमच्या समोर. या आव्हानाला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाणार? काय तुमचं म्हणजे विजन काय, तुम्ही कुठलं घेऊन जाणार त्यांच्यासमोर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं विजन जे आहे ते म्हणजे जी विकास कामं आहेत हेच खरं आमचं विजन आहे. आणि आपण विकास व्हावा यासाठीच आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत. अगदी सर्वसामान्य नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं न्याय दिलेला आहे. जी लोक काम करतात, रस्त्यावर उतरून काम करतात, त्यांना भारतीय जनता पार्टीनं न्याय दिलेला आहे. त्यांना नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी दिलेली आहे. तर मला असं वाटतं नक्कीच कमळ सांगलीमध्ये फुलणार. कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज दिसतात का? तिकीट वाटपात म्हणजे थोडस हे झाल्यामुळं थोडेसे मन दुखावलेले आहेत कार्यकर्त्यांचे, कुठे नाराज दिसतात का कार्यकर्ते? संख्या भरपूर आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची. नाराजी वगैरे होणार, पण हे सुद्धा आहे की भारतीय जनता पार्टीवरती त्या कार्यकर्त्यांचं तेवढंच प्रेम आहे. आणि त्याच प्रेमाच्या जोरावरती ती परत आमच्याकडे आलेली आहेत आणि त्याच प्रेमाच्या जोरावरती ती आमच्या बरोबर असणार आहेत. काकी, या निवडणुकीत आता मतदान करणार. हे मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार लोक? माणूस पण बघणार, पक्ष पण बघणार, दोन्ही पण बघणार. मग पक्षाला महत्व देत असताना पक्षाची विकास कामं तुम्ही आता भाजपचे मला वाटतं तुम्ही मफरे घाललात. काय भाजपची विकास कामं आहेत? भाजपचे आमदारांची इथले काय काम आहेत? कारण भाजपचे आमदार मला वाटतं 2 टर्म झाले इथलेच आहेत. काय केले त्यांनी कामं? गटारे केलीत का होता? भाजपच्या आमदारांनी इथं भाजपचे आमदार आहेत, मला वाटतं 2 टर्म देण्यात 3री टर्म आहे. काय कामं केलेत का त्यांनी इथं? भरपूर कामं केल्यात सांगलीला. एवढी कामं केल्यात त्याला सांगायचं अपुरं आहे. भरपूर एवढे काम झालेत की या नागरिक त्यांना प्रचंड मताने भाजपना प्रचंड मताने निवडून देणार असं काम झालेलं आहे. पण हे कामं कागदावरचे आहेत असं लोक म्हणतात की प्रत्यक्षात काय नाही. प्रत्यक्ष घडलेले काम झालेले आहे. नागरिकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला प्रचारला जाईल तिथं. विरोधक राहिलाच नाही. विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही आहे. ते नुसतं आता लढायचं म्हणून लढाय. तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे साधे उमेदवार पण नव्हते. उमेदवार राहिलेले भाजपचे जे शिल्लक आहेत त्यांना घेऊन त्यांनी पक्ष लढवायला. तर यात फक्त महायुतीचाच विजय होणार हे तुम्हाला ग्वाही देतो. या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार असतील किंवा पदाधिकारी असतील आपल्या मॉफने या ठिकाणी येत आहेत, आपलं शक्ती प्रदर्शन करून येत आहेत. काय सांगाल, सभेला आलाय, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक होत असताना आपल्या समोर कुठली आव्हानं आहेत?
आव्हानं आता गटरीची आव्हानं आहेत, दवाखान्याची आव्हानं आहेत, परत पोलीस स्टेशनची आव्हानं आहेत. भरपूर कामात वाढत करायची आपल्याला. मग कशी लढत होणार सांगलीत? एक तर प्लेट होणार, भाजप वन साईड निवडून येणार सगळीकडे. काय एवढा आत्मविश्वास का भाजप सगळे भाजपमध्ये मोदी साहेबांचं काम चांगलं आहे सगळीकडे. मोदी साहेब सगळं मुमकिन आहे, लक्षात ठेवा. मग सांगलीत कमल फुलणार काय? 50+ जागा नाही, 60+ जागा आहे आमच्या. पण विरोधक सुद्धा तगडे आहेत. नाही विरोधक पण नाही चांगली दादा, फक्त मोदी पॅटर्न चालणार. मला एवढंच सांगायचं आहे, भारतीय पक्षानं ज्या मध्यमवर्गीय लोकांना आपल्या आज यावेळी सर्वांना निवडणुकीत कोणताही भेदभाव न करता मध्यमवर्गीय लोकांना आमचा जो उमेदवार आहे त्यांचा दुधाचा गाडा आहे. म्हणजे भाजप आणि किती तळागाळातली लोक कार्यकर्त्यांना जे वर आणलंय त्याचा आम्ही सतत बाहेर पडू. आणि साहेब एवढंच सांगतो, 2025 नंतर आता जर ही 2026ला निवडणूक झाली की पुढच्या वेळी जे विरोधक असतील त्यांना कॅन्डिडेट हुडकावे लागतील, एवढा मी भाजपकडनं शब्द देतो. काय कशी लढत या ठिकाणी सांगली शहरामध्ये होणार आहे? तर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होईल प्रामुख्याने, आणि भाजप पक्ष सर्वश्रेष्ठ म्हणजे जास्त सीटा भाजपच्या लागतील असं माझा एक अंदाज आहे. असा अंदाज कशावर मानता तुम्ही की जास्त सीटा भाजपच्या लागतील? आता सगळीकडे भाजपच चालू आहे ना, आणि युवा पिढी पूर्ण भाजपकडे जाय, आता पूर्ण भाजपचं मतदान आहे, त्यामुळे भाजपच्या सीटा जास्त लागतील सांगली महापालिकेत. सांगलीत भाजपनं काय विकास कामं केल्यात काय? आता आमदारांच्या मार्फत भरपूर कामं झालेली आहेत, त्यामुळे 5-10 वर्षात आमदारांनी भरपूर कामं केली, त्यामुळे सांगलीचा विकास झालेला आहे, त्यामुळे भाजपचे सत्ता येणार महापालिकेत. तर भाजपने योजना सुरू केल्यात ना, लोक म्हणतात की भाजपने विकास कामं केली, योजना दिल्या, पण ह्या योजना कुठेतरी खऱ्याच लोकांना न्याय देण्यासाठी दिल्या का लोकांची मतं मिळवण्यासाठी दिल्या? तर लाडकी बहिणीमधून भरपूर योजना दिल्या. लाडकी बहिणीचे 1500 रुपये ज्यांना महिलांना मिळतात, त्यामुळं लाडक्या बहिणीचं मतदान ही भाजपलाच पडतंय, त्यामुळं योजना ही चांगली राबवली आहे त्यांनी भाजपने, त्यामुळे त्याचा महापालिकेत पण त्याचा चांगला इफेक्ट होईल पक्षाला. तरी आज आपले माननीय मुख्यमंत्री यांची आज सभा आहे सांगली शहरामध्ये. तर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि आम्ही प्रभाग क्रमांक 17 मधून इथे उपस्थित आहोत. सर्व आमचे कार्यकारी, आमचे नेते मंडळी सगळे इथे उपस्थित आहेत. भाजपची विकास कामं काय आहेत सांगलीत? आहेत आता बघायला गेलं तर तसे लई काम आहेत भाजपचे. आणि आता मुख्यमंत्री साहेब विमानतळाचे देखील बोलून जातील असं कळतंय, तर बघू आज काय होईल. मग सांगलीत कमळ फुलणार काय? हो 100% होणार. का बरं असं काय वाटतं, एवढं का कॉन्फिडन्स? बघताय आता इथे जनतेचा प्रतिसाद आहे, भाजप पक्षाला इथं प्रतिसाद आहे सांगलीतून, तर 100% कमळ होणार. पण भाजप समोर विरोधकांचं पण आव्हान आहे की विरोधक सुद्धा तगडे आहेत. हो आहे, पण तसं भाजप पक्षाचं देखील इथं तुम्हाला कळलंच आज जनतेचं 100% इथं प्रतिसाद लाभेल आणि 100% सांगली कमळ. सांगली शहरात ज्यावेळी 2017ला पहिल्यांदा बीजेपीला सत्ता आली, त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी या सांगलीसाठी 100 कोटी रुपये देतात. 100 कोटीचा विकास झालेला आहे. भरपूर प्रमाणात युवकांचं बी आकर्षण आहे. भरपूर भारतीय जनता पार्टीकडे भरपूर असा प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीला. पण विकास कामं सगळे खरोखर झाल्यात का कागदावर नुसता? अगदी रोड वगैरे सगळे खरोखर सांगली मिरज कुपवाडमध्ये झालेले आहे. ज्यावेळी 100 कोटी रुपये आले त्यावेळी प्रगती आहे, काय अडचण नाही. जे मागच्या काळात नव्हतं ते 2017 पासून बदल दिसतोय, सांगली बदलत्या अशी गोष्ट आहे. इथल्या आमदारांनी काय कामं केलं काय सांगलीत? 100% केलेत की आमदारांनी, गाडगे साहेबांनी काम केले 1001% कामं कुठली नुसतं कागदावर त्यांची? नाही कागदावरची नाही, रोड ते झाले, प्रत्येक गल्लीबोळात रोड झाले, सगळे चांगले आहेत, म्हणजे चांगले केले त्यांनी. भाजपची विकास कामं लोकांना समाधानकारक वाटतात काय? 100% समाधानकारक आहे भाजपची विकास काम. विरोधकांच्या पेक्षा चांगले आहे. विरोधक आता कुडमुड्या घेऊन आपलं कुणाचा तर गोळा करून आपले जे भाजपमधले जे ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना घेऊन आपले विरोधक पॅनल तयार करत आहेत, त्यांचा काही टिकाव लागणार नाही.